नमस्कार, मी जाई माझ्या किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। खिचडी म्हटली की आपल्या डोळ्यासमोर येते ते तांदूळ आणि मुगाच्या डाळीची अतिशय बोरिंग खिचडी। पण आपण आज जी खिचडी बनवणार आहोत ती एक वेगळी खिचडी आहे आणि आज आपण लापशीपासून खिचडी बनवणार आहोत। त्याला गुजरातीमध्ये म्हणतात फाडानी खिचडी। फाडा म्हणजे लापशी आणि त्याच्यामध्ये आपण थोडेसे मसाले आणि भाज्या पण ॲड करणार आहोत। तर या रेसिपीचं नाव आहे मसाला फाडानी खिचडी आणि त्याच्याबरोबर आपण थंडगार मसाला छास सर्व करणार आहोत। तर चला बघूया या रेसिपी कशा बनवल्या जातात ते। तर सगळ्यात आधी आपण याची फोडणी तयार करून घेऊया। त्याच्यासाठी एका प्रेशर कुकरमध्ये आपण थोडंसं साजूक तूप गरम करायचे। तर हे तूप गरम झालं की आपण आता ह्याच्यामध्ये टाकूया एक दालचिनीचा एक तुकडा आणि 2 ते 3 लवंग। मसाले छान परतले गेले की ह्याच्यामध्ये आपण अख्खं जिरं ॲड करायचे आणि त्याच्यानंतर हिंग। सगळे मसाले छान परतले गेले की ह्याच्यामध्ये आपण भिजवलेली लापशी टाकूया। ह्याला 2 ते 3 तास भिजत आपण घातलंय आणि जेवढी आपण लापशी घेणार आहोत त्याच्या अर्धी आपण मुगाची डाळ आता ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत। मुगाच्या डाळीला पण आपण भिजवून ठेवलेलं आहे। हे चांगलं मिक्स करायचं आहे आणि आता ह्याच्यामध्ये आपण टाकूया थोडीशी हळद आणि मीठ। हळद आणि मीठ टाकल्यानंतर ह्याला मिक्स करून घेऊया आणि ह्याच्यामध्ये जेवढी लापशी आणि मुगाची डाळ असेल त्याच्या दुप्पट पाणी टाकायचं आहे। आपण ह्या रेसिपीमध्ये जी लापशी वापरली आहे त्याच्यामध्ये फायबरचं प्रमाण खूप जास्त आहे, त्यामुळे ही रेसिपी तुम्ही तुमच्या मुलांना देऊ शकता। आता आपण या प्रेशर कुकरमध्ये साधारण 4 कप पाणी घातलंय। प्रेशर कुकरचं झाकण बंद करूया आणि ह्या लापशी आणि मूग डाळीला 3 ते 4 शिट्या येईपर्यंत शिजवून घेऊया। आपली लापशी आणि मुगाच्या डाळीचं जे मिश्रण आहे ते शिजलेलं आहे। त्याची आता आपण भाज्यांची जी आहे ती फोडणी तयार करून घेऊया। त्याच्यासाठी एका नॉनस्टिक पॅनमध्ये थोडंसं अजून तूप गरम करून घ्यायचं आहे आणि तूप थोडं गरम झालं की ही मी जी घरी बनवलेली आलं आणि हिरवी मिरचीची पेस्ट आहे ती मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे। याला चांगलं परतून घ्यायचं आहे आणि ह्या आल्याचा जो एक कच्चा वास असतो तो गेला की आपण ह्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालूया। कांदा घातल्यानंतर आपण याला 2 ते 3 मिनिटं परतून घेणार आहोत। याला जास्त शिजवायचं नाही आहे, तर थोडासा असा गुलाबीसर झाला की आपण ह्याच्यामध्ये पुढचे जिन्नस टाकूया। कांदा छान परतला गेला आहे। ह्याच्यामध्ये आता आपण टाकूया हा बारीक चिरलेला टमॅटो। टमॅटो टाकल्यानंतर आपण लगेच थोडंसं मीठ टाकून घेऊया। टमॅटोला आपण 3 ते 4 मिनिटं शिजून देणार आहोत। टमॅटो चांगला नरम झाला की आता आपण ह्याच्यामध्ये थोडासा हा पावभाजी मसाला टाकूया। पावभाजी मसाल्याची एक छान वेगळी चव या खिचडीला येते। आणि आता आपण आपल्याकडे ज्या भाज्या आहेत त्या ह्याच्यामध्ये टाकून घेऊया। हिरवे वाटाणे आणि उकडलेले बटाटे। याला छान मिक्स करून घेऊया आणि ही जी फोडणी आहे ते आपण जे लापशी आणि मुगाच्या डाळीचं मिश्रण प्रेशर कुक केलं त्याच्यामध्ये आता टाकून घेऊया। आपलं हे मुगाची डाळ आणि लापशीचं मिश्रण छान शिजलंय। ह्याला जर आपण थोडंसं चमच्यानी थोडंसं मोडून घेऊया आणि हे मिश्रण आपण आता गॅसवर ठेवूया। ही जी आपण भाज्या आणि मसाल्यांची जी फोडणी केली आहे ती आपण आता ह्याच्यामध्ये टाकूया। अगदी हलक्या हाताने मिक्स करायचं आहे आणि आता ह्या खिचडीमध्ये आपण पाणी टाकणार आहोत। पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊया। पाणी टाकल्यानंतर गॅस थोडा बारीक करून आपण ह्याला 3 ते 4 मिनिटं शिजून देऊया। तोपर्यंत आपण पटकन मसाला छास बनवून घेऊया। तर ह्या मसाला छाससाठी आपण एका मिक्सरच्या जारमध्ये थोडीशी कोथिंबीर घेणार आहोत। ह्याच्यामध्ये आपण थोडासा पुदिना टाकूया, एक छोटा आल्याचा तुकडा आणि अर्धी हिरवी मिरची। आता आपण हे वाटतानाच थोडंसं काळं मीठ ह्याच्यामध्ये टाकणार आहोत आणि हे जे आपण मिश्रण आता वाटून घेणार आहोत त्याच्यामध्ये आपण पाण्याऐवजी थोडंसं दहीच घालायचं आहे आणि त्याला छानपैकी वाटून घ्यायचं आहे। मसाला छास बनवण्यासाठी मी एक मोठा असा जग घेतला आहे। त्याच्यामध्ये आपण डायरेक्ट हे वाटण टाकूया आणि या भांड्यामध्ये आपण अजून थोडंसं दही टाकणार आहोत। पण दही टाकण्याआधी त्याला चांगलं विस्कनी एका घुसळून घ्यायचं आहे, नाहीतर त्याच्यामध्ये अशा गुठळ्या गुठळ्या राहते। तर हे छान असं स्मूथ झालं आहे मिक्सचर। याला ह्या जगमध्ये टाकून घेऊया। व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि आता ह्याला पातळ करण्यासाठी याच्यामध्ये आपण पाणी टाकूया।
चांगलं मिक्स करून घेऊया. चला तर आपला मसाला छास आणि फाडा आणि खिचडी म्हणजेच लापशीची खिचडी या दोन्ही रेसिपीज तयार आहेत. त्यांना सर्व करूया. आणि आता फायनली ह्याच्यावरती थोडंसं साजूक तूप, गार्निशसाठी थोडीशी कोथिंबीर. फाडा आणि खिचडी आणि मसाला छास या दोन्ही रेसिपीज तयार आहेत. जसं मी तुम्हाला आधी सांगितलं तसं जर ही मुलांच्या डब्यात रेसिपी द्यायची असेल तर घरात जेवढ्या भाज्या आहेत त्या सगळ्या भाज्या तुम्ही ह्याच्यामध्ये टाकू शकता आणि ही रेसिपी अजून न्यूट्रिशियस बनवू शकता. रेसिपीला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. For more such delicious recipes, stay tuned to Sanjeev Kapoor Khazana.